हाय नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, आज मी तुम्हाला इथे गळ्याला गोट कसा लावायचा किंवा पायपिंग कशी लावायची हे सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदम छोट्या छोट्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी तर इथे आपल्याला गळ्याला गोट लावण्यासाठी कापड कट करायचं आहे. ते आपण कशा पद्धतीने कट करायचं हे बघूया. आपल्याला इथे स्ट्रेचेबल अशा पद्धतीने क्रॉस कट करायचा आहे. जिथे आपला स्ट्रेट कपडा आहे ना तिथे कट करायचं नाही. ज्या साईडने आपली क्रॉस अशा पद्धतीने खेचल्यावर अशा तुम्ही बघू शकता रिंकल्स येत असेल अशा साईडने तुम्हाला कपडा कट करायचा आहे. एकदम स्ट्रेट कपडा कट करायचा नाही. जर तुम्हाला समजत नसेल तर मी दुसऱ्या कापडवर मी तुम्हाला इथे समजून दाखवते. आता इथे बघू शकता ही आपल्या कापडची सरळ बाजू आहे की जी खेचल्यावरती खेचत नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी काढायची नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता कोण्यावरून जे आपला आकार आहे ना तिथून मी अशा प्रकारे खेचल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेचेबल असा आपला कपडा होत आहे. तशाच साईडने आपल्याला इथे गळ्याला गोट लावण्यासाठी कापड काढायचं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कापड काढून घ्या. इथे मी 1 ते साधारण 1.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा 1.5 इंचाचीच पट्टी काढायची आहे, ना की कमी काढायची आहे नाही त्यापेक्षा जास्त काढायची आहे. मी इथे प्रॉपर 1.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. जेवढी तुम्हाला पट्टी तयार करायची आहे पूर्ण गोट जेवढा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही पट्टीची लांबी घेऊ शकता. इथे मला समोरच्या साईडचा सिंगलच पार्टचा एका साईडच्या पार्टची पट्टी लावायची होती, गोट लावायचा होता, त्यामुळे मी थोडीशी पट्टी कट करून घेतलेली आहे. आता ही पट्टी आपली 1.5 इंचाची कट करून घेऊन झालेली आहे. आता ही आपण गळ्याला स्टिच करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो गळा आहे ना त्याची रॉंग साईड ठेवायची नाही. सरळ साईड जी आहे ना त्यावरतीच आपल्याला ही पट्टी अटॅच करायची आहे. आणि ती पट्टी मेन म्हणजे आपल्याला इथे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता समोरच्या साईडला आपण पट्टी एकसारखी करून घेऊया. खालीवर जर कापड असेल ते कट करून बाजूला काढूया. आणि पट्टी ही एकसारखी दोन्ही साईडने फोल्ड करून घेऊन अशा प्रकारे सेंटरमधून फोल्ड करून घेऊया. आता ही पट्टी आपल्याला समोरच्या साईडने अशा प्रकारे थोडीशी एक्स्ट्राची ठेवायची आहे. पूर्ण इथे आपल्याला पट्टी प्रॉपर कपड्यावर सेट करायची नाही, थोडी समोरच्या साईडला एक्स्ट्राची ठेवायची आहे. आणि पट्टी पूर्ण गळ्याला पुरते का ही एकदाची चेक करायची आहे. आता इथे आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचंच मार्जिन पूर्ण गळ्यावरती कव्हर करत ही पट्टी आपल्याला पूर्ण गळ्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा इथे 1/2 इंचाची शिलाई घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही अगोदर चॉकने मार्किंग करून घ्या. मेन फॅब्रिकवरती जो आपला खालचा साईड आहे ना त्यावरती आणि जी पट्टी आहे ना त्यावरती ह्या दोन्ही याच्यावर तुम्ही चॉकने मार्किंग करून घ्या. आणि मग नंतरच तुम्ही एक टीप टाकून घ्या, जेणेकरून तुमची शिलाई कमी जास्त होणार नाही. पूर्ण गळ्यावरती एकसारखी आपली इथे शिलाई आली पाहिजे. कुठेही कमी जास्त शिलाई करायची नाही. सेमच शिलाई आपल्याला पूर्ण गळ्यावरती करून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही बघू शकता मी 1/2 इंचाच्या अंतरावर इथे शिलाई करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली पट्टी कशी खालच्या साईडने आत्ताच पलटायला लागलेली आहे. इथे आपली व्यवस्थित अशी शिलाई करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली इथे क्रॉसपट्टी एकसारखी लागून झालेली आहे. आता आपण ह्यावरती गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट देऊया. इथे आपल्याला काय करायचं आहे, शिलाई कट होऊ द्यायची नाही आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्तच आपल्याला इथे जे एक्स्ट्राचं कापड आहे ना त्यावरती कट द्यायचं आहे. आता ही आपोआप खालच्या साईडने अशा प्रकारे पलटवल्या जाईल आणि एकदम मस्त आपला जेवढा तुम्हाला हवा आहे जाड किंवा पातळ अशा प्रकारे तुम्ही इथे गोट तुमच्या आवडीप्रमाणे तयार करू शकता. तुम्ही बघू शकतात इथे माझा कपडा सुद्धा जेवढा मला एक्स्ट्राचा हवा आहे पायपिंगमध्ये तेवढाच मस्त असा बाहेर येत आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या साईडने जे एक्स्ट्राचं ठेवलं होतं ना ते आतल्या साईडने दुमडून घ्यायचं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवून घेत आहे. आणि आता जी आपली खाच आहे ना एकदम प्रॉपर पायपिंगच्या बाजूनेच इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे.
आपल्याला पायपिंग वरती किंवा पायपिंगच्या जास्त बाजूने सुद्धा शिलाई करायची नाही आहे. जी आपली पायपिंगची सेंटर म्हणजे दोन्ही कापडाचा आणि पायपिंगचा जो सेंटर आहे ना त्यावरतीच शिलाई करून घ्यायचं आहे. एकदम खाचेमध्ये इथे आपल्याला शिलाई करायची आहे, जेणेकरून आपली पायपिंग आहे ना ती व्यवस्थित गोल अशी तयार होईल. ह्यासाठी तुम्हाला हे टिपसुद्धा करायची आहे. तुम्हाला जेवढी काही पायपिंग जाड किंवा पातळ तयार करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे शिलाई करून घ्या. इथे आपल्याला खालच्या साईडने कापड सेट करत जायचं आहे आणि वरून एकदम खाचेमध्ये शिलाई करत जायचं आहे. एकदम बारीक असा आपला जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा इथे आपण बारीक जाड असा गोट तयार करू शकतो. व्यवस्थित मस्त असा आपला इथे गळ्याला गोट लागून झालेला आहे. इथे मी कॉन्ट्रास्ट कपडा वापरलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हे गोट व्यवस्थित दिसावा यासाठी मी इथे वेगळा कपडा वापरलेला आहे. तुम्ही ह्या ब्लाऊजच्या मॅचिंगचा सुद्धा इथे गोट तयार करून घेऊ शकता. इथे आपला पूर्ण एका साईडचा गोट तयार करून झालेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर एकदम मस्त असा आपला इथे एकसारखा पूर्ण गळ्यावरती गोट लागून झालेला आहे. जे वरच्या साईडने थोडंसं किंचित एक्स्ट्राचं झालं होतं गोट मी ते कट करून घेते. आणि आता तुम्ही ह्याचा फायनल लुक बघू शकता. एकदम मस्त असा आपला इथे गोट तयार करून झालेला आहे. आणखी तुम्हाला ह्या गोटला पाईपसारखा लुक द्यायचा असेल तर तुम्ही एक टिप करायची आहे जे की मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. बघू शकता तुम्ही खालच्या साईडने सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे आपला गोट तयार झालेला आहे. खालच्या साईडला सुद्धा कुठेही धागे दोरे वगैरे निघालेले नाहीत. तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे गोट लावून घ्यायचा आहे. आणि माझी गोट लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी फायदेशीर ठरला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता मी इथे तुम्ही बघू शकता गोटला कशा प्रकारे मी पिळून घेत आहे, जेणेकरून आपल्या गोटला जो आहे ना मस्त असा पाईपचा लुक येणार आहे. गोट आपला थोडासाही कुठेही चपटा होणार नाही आहे. ही टिप केल्यामुळे तुमच्या गोटला एकदम पाईपसारखा लुक येणार आहे. तुम्ही सुद्धा ही टिप नक्की वापरून बघायचं आहे. आणि तुम्हाला ही टिप माहीत होती का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा तुम्हाला मी आठवण करून देते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण का तुमच्या सपोर्टची मला सध्या खूप गरज आहे. त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकतात मी दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने गोट लावून घेतलेला आहे. आता इथे आपला ब्लाऊजला पूर्ण फिनिशिंगने गोट लावून तयार झालेला आहे. बघू शकतात एकदम प्रॉपर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.